एसटीच्या ताफ्यामध्ये लवकरच 5,000 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत। या बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेत। त्यातल्या 100 बसेस दाखल सुद्धा झाल्यात। एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी याबाबतची माहिती दिली। तसंच महामंडळ 2200 डिझेल बसेस सुद्धा खरेदी करणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत। तर राज्यातल्या बस स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींची निविदा देण्यात आली। पुढच्या 4 दिवसात ती प्रसिद्ध होईल असं गोगावलेंनी यावेळी म्हटलं। आम्ही 5,000 बसेस ह्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या चार्जिंग चालणाऱ्या तर त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही त्याला सुरुवात पण केलेली आहे। जवळजवळ 101 नवीन बसेस पण आलेल्या आहेत। त्या काही डेपो डिव्हिजनला वर्ग केलेल्या आहेत आणि आता ज्या येत आहेत त्या पण आम्ही महाराष्ट्रातल्या डेपोना वर्ग करणार आहोत। 2200 बसेस या डिझेल वरती चालणाऱ्या लॅलँडच्या अशोक लॅलँडच्या